ह्या व्हिडिओमध्ये आपण युनिट 1 डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड मधला चॅप्टर 4 ॲनिमल किंगडम याचे मार्किंग्स आणि काही इम्पॉर्टंट टर्म्स डिस्कस करणार आहोत. सर्वात आधी सुरुवात होते ती म्हणजे बॉडी ऑर्गनायझेशन पासून. काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ज्याच्यावर बेस हे ॲनिमल्स जे आहेत ते सगळे क्लासिफाय केलेले आहेत. किंगडम ॲनिमलिया हा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचा किंगडम आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीजवर डिपेंड हे क्लासिफिकेशन होत आहे. सर्वात पहिले इथे काय येतं तर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, दॅट इज बॉडी ऑर्गनायझेशन. या बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये स्टार्टिंग फ्रॉम पोरिफेरा ते कॉर्डेटा, पोरिफेरा टू कॉर्डेटा कोणत्या प्रकारचं बॉडी ऑर्गनायझेशन किंवा लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. सर्वात पहिलं फायलम आपण कन्सिडर केलं स्पॉन्जेस म्हणजेच पोरिफेरा. सो दिस पोरिफेरा एक्झिबिट सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, म्हणजे त्यांच्यामध्ये हायेस्ट कॉम्प्लेक्सिटी जी आहे ती म्हणजे सेल्स आहे. सेल्स आर ग्रुप टुगेदर टू फॉर्म टिश्यू. जर एखाद्या फायलमच्या मेंबर्समध्ये त्या ॲनिमल्समध्ये टिश्यूज जर प्रेझेंट असतील, काही सेल्स टुगेदर काम करत असतील तर त्याला टिश्यू लेव्हल ऑर्गनायझेशन असं म्हणतात आणि ते आपल्याला दिसून येतं सिलेंटरेट्समध्ये. त्याच्यानंतरचं जे किंगडम आहे ते म्हणजे प्लॅटीहेल्मिंथस. प्लॅटीहेल्मिंथस आणि बाकी त्याच्या पुढचे जे हायर फायला आहे त्यांच्यामध्ये ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन दिसून येतं. म्हणजे नक्की काय ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे नंबर ऑफ डिफरंट टिश्यूज टुगेदर फॉर्म अ स्पेसिफिक ऑर्गन आणि तो ऑर्गन ही बॉडी फंक्शन्स कंट्रोल करतो. आणि जर आपण हायर साइड ऑफ फायला किंवा हायर साइड ऑफ ॲनिमल्स कडे गेलो तर ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मॉलुस्का, त्याच्यानंतर इकायनोडर्माटा अँड कॉर्डेटा ह्या सगळ्या फायलम मधल्या मेंबर्समध्ये ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन दिसून येतं. म्हणजेच डिफरंट ऑर्गन्स वर्क टुगेदर ॲज अ सिस्टीम आणि ते बॉडीचे जे फंक्शन्स असतात ते कंट्रोल करतात. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे प्रेझेन्स ऑफ व्हॉट काइंड ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. ह्याच्यामध्ये दोन टाइप्स असू शकतात. एक म्हणजे कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि दुसरं म्हणजे इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये देर आर टू एंड्स ऑलवेज प्रेझेंट, माउथ आणि एनस. whereas इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये ओनली वन ओपनिंग इज प्रेझेंट आणि त्याच्यामधनंच फूड एनगल्फ पण होतं आणि त्याच्यामधनंच एक्सक्रेटरी प्रोडक्ट बाहेर बॉडीच्या जातात. दॅट इज कॉल्ड एज इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर प्लॅटीहेल्मिंथस मध्ये माउथ आणि एनसचं काम हे सिंगल ओपनिंग करतं. सो इट इज सेड टू हॅव इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. आणि कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे इथे टू ओपनिंग्स प्रेझेंट आहे, माउथ आणि एनस. त्याच्यानंतरचा लेव्हल येते ती म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम ही दोन प्रकारची असते, ओपन टाईप आणि क्लोज टाईप. ओपन टाईपचं मिनिंग असं आहे की ब्लड इज पंप्ड आउट ऑफ द हार्ट आणि ते डायरेक्टली सेल्स आणि टिश्यूजच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, जसं की इन कॉकरोच. आणि क्लोज टाईप ऑफ जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये ब्लड हार्टच पंप करतं, बट इट इज पंप्ड इन टू डिफरंट वेसल्स आणि मग हे वेसल्स जे असतात आर्टरीज आणि वेन्स त्या डिफरंट सेल्स आणि टिश्यूज कडे हे ब्लड कॅरी करतात आणि मग तिथे एक्सचेंज ऑफ मटेरियल्स होतात. ह्या वेसल्स जे असतात ह्या वेरिंग डायमीटरच्या असतात आणि त्यांचं फंक्शन पण वेगवेगळं असतं. त्याच्यानुसार त्यांना नावं दिलेली आहेत, आर्टरीज, वेन्स आणि कॅपिलरीज. पुढचा पॉइंट जर बघितला क्लासिफिकेशनचा तर तो आहे सिमेट्री. सर्वात पहिला जो किंगडम आहे पोरिफेरा. तर पोरिफेरा त्याला कॉमनली स्पॉन्जेस असं पण म्हणतात. तर ते असिमेट्रिक असतात, त्यांच्यामध्ये कुठल्याही बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारची सिमेट्री दिसून येत नाही. whereas सिलेंटरेट्स, टेनोफोर्स आणि इकायनोडर्म्स यांच्यामध्ये आपल्याला रेडियल सिमेट्री दिसून येते. रेडियल सिमेट्री म्हणजे ही डायग्राम आपल्या टेक्स्टबुक मध्येच आहे की सेंटर पासून जर आपण रेडियस ड्रॉ केल्या तर अलॉंग दिस पर्टिक्युलर रेडियाय आपल्याला सिमिलर स्ट्रक्चर दिसून येईल अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ रेडियल सिमेट्री. आणि त्याच्या पुढचे हायर फायलाकडे आपण जर गेलो ॲनिलिड्स, आर्थ्रोपोड्स आणि त्याच्या पुढे कॉर्डेट्स तर त्यांच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री दिसून येते. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे इथे दाखवलेली आहे की जर बॉडीच्या सेंटर एखाद्या ऑर्गॅनिझमच्या सेंटर मधनं आपण जर लाईन ड्रॉ केली तर दोन्ही हाफ ऑफ द पर्टिक्युलर बॉडी आर एक्झॅक्टली सेम ऑर दे आर सिमेट्रिकल. ह्याला बायलॅटरल सिमेट्री असं म्हणतात. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे एम्ब्रियोनिक लेयर्स. जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिझमचं जे फीटस आहे that particular fetus is developing, it develops into adult. पण ह्या डेव्हलपमेंट मध्ये या पर्टिक्युलर फीटस मध्ये काही लेयर्स तयार असतात, ते सेल्स असतात
ते वेगवेगळ्या लेयर्स मध्ये अरेंज केलेले असतात आणि मग त्या पर्टिक्युलर लेयर मधनं त्या सेल्सची डेव्हलपमेंट होते आणि पुढे ऑर्गन्स किंवा टिश्यूज किंवा ऑर्गन सिस्टीम्स मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. ज्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये अशा फिटसमध्ये ओनली 2 एम्ब्रियॉनिक लेयर्स तयार होतात, तो म्हणजे आउटर आणि इनर, देन इट इज कॉल्ड ॲज अ डिप्लोब्लास्टिक ॲनिमल. आणि आउटर लेयरला म्हणतात एक्टोडर्म, इनर लेयरला म्हणतात एंडोडर्म. एक्झाम्पल आहे सिलेंटरेट्स. सिलेंटरेटा मध्ये दे आर डिप्लोब्लास्टिक इन नेचर. ॲज द नेम सजेस्ट, डाय इज नथिंग बट 2 आणि ब्लास्टिक म्हणजे एम्ब्रियॉनिक लेअर. ब्लास्टोसिस्ट मध्ये जे लेअर फॉर्म होतात, ब्लास्टोसिस्ट नंतर ज्या स्टेज मध्ये जे लेयर्स तयार होतात त्याला म्हणतात डिप्लोब्लास्टिक ॲनिमल. आणि आउटर लेयरला म्हणतात एक्टोडर्म आणि इंटरनल लेयरला म्हणतात एंडोडर्म. हे डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम्स ॲनिमल्स कुठे कुठे आहेत? पोरिफेरा इज अ डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम. पण सिलेंटरेटचं जर एक्झाम्पल आपण घेतलं तर या सिलेंटरेट मध्ये या एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये काही अनडिफरन्शिएटेड लेयर ऑफ सेल्स दिसून येतो अँड दॅट इज कॉल्ड एज मिझोग्लिया. इथे आपण डायग्राम बघू शकतो. दिस इज अ डिप्लोब्लास्टिक स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये हा जो आउटर स्ट्रक्चर आहे इज नथिंग बट द एक्टोडर्म आणि हा जो इनर स्ट्रक्चर आहे तो दॅट इज नथिंग बट द एंडोडर्म आणि हा रेड कलरचा पार्ट दाखवलेला आहे तो आहे मिझोग्लिया, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सेल्स हे डिफरन्शिएट केलेले नाहीयेत. दे आर जस्ट बाइंडिंग द 2 लेयर्स. आणि जो थर्ड जर्मिनल लेयर आहे तो हायर फायलामध्ये या एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये तयार होतो, म्हणून त्याचं नाव आहे मिझोडर्म. आणि सच ॲनिमल्स विच कन्सिस्ट ऑफ 3 जर्मिनल लेयर्स दे आर कॉल्ड एज ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. त्या ॲनिमल्सना ट्रिप्लोब्लास्टिक असं म्हणतात. हा जो बाहेरचा आहे तो झाला एक्टोडर्म, मधला आहे तो झाला मिझोडर्म आणि जो आतला सर्वात शेवटचा आहे तो झाला एंडोडर्म. पुढची कॅटेगरी ऑफ क्लासिफिकेशन आहे ती म्हणजे डिपेंडिंग ऑन प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सिलोम. सिलोम म्हणजे काय? सिलोम इज कॉल्ड एज बॉडी कॅव्हिटी. इफ वी कन्सिडर एनी हायर ॲनिमल, त्या ॲनिमलचं बाहेरचं स्किन कव्हरिंग आहे आणि त्याचा जो डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे स्टार्टिंग फ्रॉम माउथ टू एनस, ह्यांच्यामध्ये जी काही कॅव्हिटी प्रेझेंट असते त्याला सिलोम असं म्हणतात. ज्या ऑर्गॅनिझम्स मध्ये ही सिलोम किंवा ही बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते त्या ऑर्गॅनिझम्सना सिलोमेट असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स फायलाची आहेत ॲनिलिडा, मॉलुस्का, आर्थ्रोपोडा, इकायनोडर्माटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा. सो बेसिकली प्रेझेन्स ऑफ सिलोम ही हायर फायलाची कॅरेक्टरिस्टिक झाली. त्याच्यानंतर एस्केलमेंथस हा जो फायलम आहे, या फायलम मध्ये हे जे सिलोम असतं हे कम्प्लीट नसतं. हे सिलोम हे अर्धवट असतं, मध्ये मध्ये पॅचेस प्रेझेंट असतात आणि मध्ये मध्ये कॅव्हिटी प्रेझेंट असते. अशा प्रकारच्या सिलोमला आपण स्युडोसिलोम असं म्हणतो आणि अशा ॲनिमल्सना स्युडोसिलोमेट असं म्हणतात. आणि त्याचं एक्झाम्पल झालं ते म्हणजे एस्केलमेंथस. एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. आणि ज्या ॲनिमल्सकडे ही सिलोम किंवा ही बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट असते त्या पर्टिक्युलर ॲनिमल्सना असिलोमेट असं म्हणतात. इथे चं मिनिंग आहे ॲब्सेन्स किंवा नॉट प्रेझेंट. त्याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे प्लॅटिहेल्मिंथस. इथे डायग्राम मध्ये आपण बघू शकतो की सिलोमेट मध्ये ही जी पर्टिक्युलर कॅव्हिटी दिसून येते व्हाईट कलरची ती आहे सिलोम, ती आहे मिझोडर्मच्या मधली. आता इथे हे पण एक इम्पॉर्टंट एक्झामचा क्वेश्चन झाला की दिस सिलोम इज लाइन्ड बाय विच जर्मिनल लेयर, तर त्याचा आन्सर आहे मिझोडर्म. ओके, कारण मिझोडर्म नंतर पुढे डेव्हलप करते एक कॅव्हिटी अँड दॅट इज नथिंग बट द सिलोम. स्युडोसिलोमेट मध्ये इथे असे पॅचेस प्रेझेंट असतात या पर्टिक्युलर सेल्सचे, सो दॅट द सिलोम इज नॉट कम्प्लीट, हेन्स इट इज कॉल्ड एज स्युडोसिलोम. आणि असिलोमेट मध्ये आपल्याला या मिझोडर्म मध्ये कुठल्याही प्रकारची कॅव्हिटी दिसून येत नाही, दॅट इज कॉल्ड एज असिलोमेट. पुढची कॅटेगरी आहे ते म्हणजे प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सेगमेंटेशन. प्रेझेन्स ऑफ इक्वली डिस्टंट एक्सटर्नल ऑर इंटरनल सेगमेंट्स इज कॉल्ड एज मेटामेरिझम अँड दिस इज शोन इन द अर्थवर्म. आणि अर्थवर्मचा फायलम झाला तो म्हणजे ॲनिलिडा. ॲनिलिडा फायलमची ही कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे दॅट इज प्रेझेन्स ऑफ सेगमेंटेशन. सो इट इज नॉट नेसेसरी की प्रत्येक लेव्हल किंवा प्रत्येक कॅटेगरी ही हायर फायलमलाच रिप्रेझेंट करते. लोअर फायलम मध्ये सुद्धा त्यांचे काही स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स प्रेझेंट असतात. ही नोटोकॉर्ड म्हणजे नक्की काय आहे? सो ही नोटोकॉर्ड इज अ रॉड लाईक स्ट्रक्चर and it is present on the dorsal side आणि it is mesodermally derived. mesodermally derived याचा अर्थ असा आहे
की इट डेव्हलप्स फ्रॉम द मिझोडर्म. आणि डॉर्सल साइड म्हणजे अपर साइड किंवा बॅक साइड ऑफ द ॲनिमल. ज्या ॲनिमल्सकडे ही पर्टिक्युलर नोटोकॉर्ड प्रेझेंट असते त्या पर्टिक्युलर ॲनिमल्सना कॉर्डेट्स असं म्हणतात, आणि ज्या ॲनिमल्सकडे ही नोटोकॉर्ड प्रेझेंट नसते त्या पर्टिक्युलर ॲनिमल्सना नॉन कॉर्डेट्स असं म्हणतात. सो पोरिफेरा टू इकायनोडर्माटा हे आहेत नॉन कॉर्डेट्स, आणि इकायनोडर्माटाच्या नंतर हेमिकॉर्डेटा पासून कॉर्डेटा इज नथिंग बट द कॉर्डेट. हा चार्ट जो आहे हा चार्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, आणि ह्याच्यामध्ये एकदम सिंपल पद्धतीने आपल्याला दाखवलेलं आहे की कोणते कोणते फायलम हे कोणत्या कोणत्या डिपेंडिंग ऑन कोणत्या कोणत्या लेवल ऑफ ऑर्गनायझेशन नुसार सेपरेट केलेले आहेत. इथे फायलमची नावं दिलेली आहेत बघा. सर्वात पहिला आहे तो म्हणजे पोरिफेरा, दुसरा आहे सिलेंटरटा ज्याला क्निडारिया असं पण म्हणतात, तिसरा आहे टेनोफोरा, चौथा आहे प्लॅटीहेल्मिंथस, पाचवा आहे ॲस्कलमेंथस, सहावा आहे ॲनेलिडा, सातवा आहे आर्थ्रोपोडा, आठवा आहे मॉलुस्का, नववा आहे इकायनोडर्माटा आणि 10वा आहे हेमिकॉर्डेटा. वेरॅज कॉर्डेटा जो आहे तो 11th किंवा एक टोटली सेपरेट फायलम म्हणून आपण स्टडी करतो. त्याचे क्लासेस पण आपण सेपरेटली स्टडी करतो. जर लेव्हल ऑफ ऑर्गनायझेशन, ते सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोम हे सगळे आपण पॉइंट्स बघायला गेलो तर सेल्युलर लेव्हल ऑफ ऑर्गनायझेशन ही आपल्याला दिसून येते फक्त पोरिफेरामध्ये. त्याच्यानंतर टिश्यू, ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये टिश्यू लेव्हल ऑर्गनायझेशन आपल्याला दिसून येते सिलेंटरेट्स आणि टेनोफोर्स मध्ये. पुढे ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम टाइप ऑफ ऑर्गनायझेशन, बॉडी ऑर्गनायझेशन आपल्याला प्लॅटीहेल्मिंथस ऑनवर्ड्स पुढे दिसून येते. त्याच्यानंतर ह्या बॉडी सिमेट्रीमध्ये जे मोस्टली असिमेट्रिक असतात ते आहेत पोरिफेरस, आणि त्यांच्यामध्ये बॉडी सिलोम पण नाहीये. सो दे आर ऑल्सो असिलोमेट. जर रेडियल सिमेट्री वाले आहेत ते आहेत सिलेंटरेट आणि टेनोफोरा, दुसरा आणि तिसरा, आणि ते पण असिलोमेट आहे. बायलॅटरली सिमेट्री वाले जे आहेत ते आहेत प्लॅटीहेल्मिंथस आणि दे आर असिलोमेट. बायलॅटरल सिमेट्री विथ स्युडोसिलोम ते आहेत ॲस्कलमेंथस, आणि बायलॅटरल सिमेट्री विथ सिलोमेट ते आहेत ॲनेलिडा ऑनवर्ड्स अप टू कॉर्डेट्स. हे झालं ब्रॉड क्लासिफिकेशन ऑफ किंगडम ॲनिमालिया, आणि यांचे आपण स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आता बघून घेऊया.